राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवारांचा गट हे सगळे जोरदार तयारी करतात आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा एकदा जिंकू, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी आता दिलेली आहे। तर विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आतापासूनच सुरुवात केली आहे। पक्षाचं ब्रँडिंग करण्याची जबाबदारी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा यांच्याकडे दिलेली आहे। विधानसभेच्या आधी अजित पवारांचं ब्रँडिंगही केलं जाणार आहे। शब्दाचा पक्का अजितदादा अशा आशयाचं हे ब्रँडिंग असेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कालच्या बैठकीला अरोराही उपस्थित होते। आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे। आता त्या अरोरांनी सांगितलं असेल दादांना आणि नेत्यांना की जावा मंदिरात जाऊन दर्शन घ्या। आता तुम्ही लोकांना न सांगता, मीडियाला न सांगता जेव्हा दर्शन घेता त्याला खरी भावना म्हणतो। आम्हाला असं वाटत होतं दादा स्वतःचं डोकं वापरतात, पण आता ह्याच्या पुढे अरोराचं डोकं त्या ठिकाणी वापरलं जाईल असं आपल्याला म्हणावं लागेल। मला असं वाटतं की बीजेपी आणि शिंदे साहेब सगळे मिळून दादांचाच त्या ठिकाणी उमेदवाराचा गेम करतील का काय अशी भीती वाटते। ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे। सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं, त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। दरम्यान अजितदादांनी विधानसभेची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली आहे ते नरेश अरोरा कोण आहेत नेमके आपण पाहूया। डिझाइनबॉक्स.com कंपनीचे ते संस्थापक आहेत, ते ब्रँड डिझायनर आहेत। राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे, हा पाहायला मिळाला होता। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध